ती कविता मी स्वतः तयार केली आहे। ती कविता अशी आहे की गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, माहित नाही आता कुठे आहेत मित्र आणि मैत्रिणी। कम्प्युटर शिकताना सर्वच जण म्हणायचे की दोस्ती कधी सोडणार नाही, पण कधीच कुणी कुणाला कॉल सुद्धा करत नाही। आम्हाला उदगीरला असताना शिकायला मिळालं बरंच काही नवीन, उदगीरला असताना शिकायला मिळालं बरंच काही नवीन। सर आहेत बिराजदार प्रवीण। अनेक लोक म्हणाले अंध आहात कम्प्युटर कसं शिकता, अनेक लोक म्हणाले अंध आहात कम्प्युटर कसं शिकता, पण आम्हाला फार सुंदर कम्प्युटर शिकवलं ते सर आहेत हनुमंता। बस, मला या ठिकाणी कम्प्युटर शिकण्यात आलं आणि मी त्याचा उपयोग करते, कारण मी परळीला संगीत क्लासेस घेते। तर त्या संगीत क्लासेसमध्ये मी परळीला लिंगाडे मॅडमच्या मदतीने क्लास घेते। तिथे मी माझ्या रागांची माहिती, तालांची माहिती, गाण्याचं नोटेशन या सर्व गोष्टी लॅपटॉपमध्ये यूज करते आणि तो लॅपटॉप मला यूज करता येतो इथं शिक्षण घेतल्यामुळे। मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते। धन्यवाद। तहा सर, हनुमंता सर, बिराजदार सर, तसेच इथे उपस्थित असलेले माझे मित्रमैत्रिणी व त्यांचे पालक, आज जागतिक दृष्टिदान या दिनाचं निमित्त साधून या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो फार सुंदर कार्यक्रम आहे। कारण या ठिकाणी चांगल्या व्यक्तींसाठी तर काम कुणीही करतं, परंतु अंध व्यक्तींसाठी काम करणं यासाठी मन फार मोठं लागतं। समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांच्याकडे पैसा आहे, मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, सर्व काही गोष्टी असतात, सर्व काही असतं, पण अंधांसाठी काही करावं, त्यांना मदत करावी याच्यासाठी त्यांचं मन इतकं मोठं नसतं। पण आज असं आहे की अंध असल्यानंतर किंवा दृष्टी गेली की लोक फार खचून जातात। असं वाटतं की आता अख्खं आयुष्य अंधारात काढावं लागणार आहे, पण असं न वाटता इथं आल्यानंतर असं वाटतं की अंधारातूनच प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग सापडतो आणि तो मार्ग दाखवण्याचं काम करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर लखोटिया सर आहेत। चांगल्या लोकांमधलं कौशल्य तर कुणीही ओळखतं, परंतु दिव्यांग लोक, अंध लोकांमधलं कौशल्य ओळखून त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी करतात लखोटिया सर व त्यांचे सर्व सहकारी। या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून त्यांना ट्रेनिंग देण्यात येतं, तसेच त्यांना अँड्रॉइड मोबाईलची माहिती देण्यात येते। खूप चांगले हे काम आहे। तसेच आम्ही या ठिकाणी कम्प्युटर शिकायला होतो, तर आम्हाला कम्प्युटर शिकायला मिळालं, तसेच आम्हाला अँड्रॉइड मोबाईलची माहिती मिळाली। असं वाटलं की नाही, आपण देखील डोळस व्यक्तींप्रमाणे सर्व गोष्टी वापरू शकतो।